आजपासून नेमके 21 दिवसांनी तुमच्या बँक खात्यात अचानक करोडो रुपये साचलेले नसतील, पण तुमच्या आतला विचार करण्याचा आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र पूर्णपणे बदललेला असेल. तर कसं वाटलं? आणि कदाचित हीच ती एका विचाराची ठिणगी असेल जी तुमच्या भविष्यातील प्रचंड संपत्तीचा मजबूत पाया ठरेल. तर कारण मित्रांनो, या भूतलावर घडलेला प्रत्येक मोठा आणि क्रांतिकारी बदल हा आधी एका माणसाच्या डोक्यात आलेल्या छोट्याशा विचारापासून आणि दैनंदिन सवयीपासूनच सुरू होतो. आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते: कष्ट करा, घाम गाळा, पैसे कमवा. पण दिवस रात्र कष्ट करूनही 90% लोक आयुष्यभर पैशांच्या टंचाईतच का जगतात? हे मात्र खरंय. आणि असे मोजकेच 10% लोक कोणते असे रहस्य जाणतात जे त्यांना सातत्याने आणखी श्रीमंत बनवत जाते? आता पुढे जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमच्या विचार करण्याची दिशा काही अंशी नक्कीच बदलेल. आज आपण ओल्ड फेमस ॲफर्मेशन बुक द सिक्रेट या जगप्रसिद्ध संकल्पनेच्या आधारे 21 दिवसांचा एक असा सायकोलॉजिकल आणि प्रॅक्टिकल प्रवास अनुभवणार आहोत, जो केवळ एक फक्त अनुभव नसून तुमच्या भविष्याला नवा आकार देणारा मास्टर प्लॅन आहे. त्या अगोदर लेखिकेची प्रेरणादायी गोष्ट ऐकू, ऑथर स्टोरी. या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी आपण एका अशा स्त्रीची गोष्ट समजून घेतली पाहिजे, जिने स्वतःच्या आयुष्यातील उद्ध्वस्त झालेल्या क्षणांमधून या रहस्याचा शोध घेतला. ही गोष्ट आहे लेखक रॉन्डा बर्न यांची. 2004 ची गोष्ट आहे. रॉन्डा यांच्या आयुष्यात एकाच वेळी संकटांचे मोठे वादळ आले होते. त्यांचे लाडके वडील अचानक हे जग सोडून गेले. कौटुंबिक दुःख सावरत नाही तोच त्यांचा चालू असलेला व्यवसाय पार डबघाईला आला. डोक्यावर कर्जाचा डोंगर साचला होता आणि त्यांच्या नात्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. रॉन्डा भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचल्या होत्या. त्या रात्रीच्या अंधारात विचार करायच्या की माझ्याच आयुष्यात इतके दुःख का? माणसाच्या आयुष्यातील यशाची चावी नेमकी कुठे दडलेली असते? आणि याच अत्यंत कठीण काळात त्यांच्या मुलीने त्यांना इतिहास आणि तत्त्वज्ञानावरील एक जुने पुस्तक वाचायला दिले. त्या पुस्तकात त्यांनी एक असा सिद्धांत वाचला ज्याने त्यांच्या मेंदूतील सर्व अंधार दूर केला. त्यांना हे लक्षात आले की माणूस बाहेरील परिस्थितीचा बळी नसतो, तर तो स्वतःच्या विचारांचा आणि मानवी आकर्षणाचा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा निर्माता असतो. त्यांनी जगातील यशस्वी आणि श्रीमंत लोकांच्या सवयींचा अभ्यास केला. त्यांनी पाहिले की केवळ सकारात्मक विचार करून चालत नाही, तर त्या विचारांना रोजच्या शिस्तबद्ध सवयींमध्ये रूपांतरित करावे लागते. याच संशोधनातून जन्माला आला द सिक्रेट हा जगप्रसिद्ध ग्रंथ. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. रॉन्डा यांनी स्पष्ट केले की कोणतीही जादू एका रात्रीत घडत नाही. मग सामान्य माणूस स्वतःचे दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर करून श्रीमंतीकडे पाऊल कसे टाकू शकतो? त्यामागील सर्वात मोठे कारणे काही नियमातून समजून घेऊया. नियम 1. बहुतांश लोक कधीच का यशस्वी होत नाहीत. वाय मोस्ट पीपल नेव्हर अट्रॅक्ट सक्सेस. आपल्या भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये एक गोष्ट खूप सामान्यपणे पाहायला मिळते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बहुतेक लोकांचे विचार हे काय नाहीये यावरच जास्त केंद्रित असतात. माझा पगार खूप कमी आहे, महागाई किती वाढली आहे, माझे नशीबच वाईट आहे. श्रीमंत लोक तर नेहमीच 2 नंबरच्या मार्गाने पैसे कमवतात. मानसशास्त्रामध्ये याला स्कॅर्सिटी माइंडसेट म्हणजेच अभावाची मानसिकता म्हणतात. जेव्हा तुम्ही सातत्याने भीती, संशय आणि तक्रारींच्या वातावरणात जगता, तेव्हा तुमचा मेंदू केवळ संकटे आणि मर्यादा शोधण्याचेच काम करतो. चुकून माकून एखादी नवीन संधी समोर आली तरी भीतीपोटी माणूस तिथून माघार घेतो. मी हे करू शकेल का? माझे पैसे बुडाले तर? हा आत्मसंशय माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाही. आणि इथेच बहुतेक लोक चुकतात. लोकांना वाटते की त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून ते दुःखी आहेत. पण वास्तव उलटे आहे.
त्यांच्या विचारात आणि मानसिकतेत सतत गरिबी आणि तक्रार असल्यामुळे पैसा आणि यश त्यांच्यापासून दूर पळते. आणि इथेच श्रीमंत आणि सामान्य लोकांमध्ये सर्वात मोठा फरक निर्माण होतो. श्रीमंत लोक पैशांकडे एक साधन म्हणून पाहतात, तर सामान्य लोक पैशांकडे एक अडथळा म्हणून पाहतात. हं, मग ही नकारात्मकतेची जुनी साखळी कशी तोडायची? या अभावाच्या मानसिकतेतून बाहेर पडून खऱ्या संपत्तीला आकर्षित करणारी 25% मानसिकता आणि 75% कृतीची सवय कशी लावायची? आता आपण प्रवेश करतोय आपल्या 21 दिवसांच्या मास्टर क्लासमध्ये. हं, नियम 2. 21 दिवसांचा समृद्धीचा प्रवास. द 21 डे वेल्थ जर्नी. मानसशास्त्र सांगते की कोणत्याही नवीन विचाराला आपल्या मेंदूमध्ये कायमस्वरूपी सवय म्हणून रुजवण्यासाठी किमान 21 दिवसांचा कालावधी लागतो. या 21 दिवसांच्या प्रवासाला आपण 3 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागले आहे. टप्पा 1. दिवस 1 ते 7. आत्मभान आणि कृपेची जाणीव. अवेअरनेस अँड ग्रॅटिट्यूड. पहिल्या आठवड्याचा उद्देश आहे तुमच्या मनातील नकारात्मक कचरा साफ करणे. एका छोट्याशा काल्पनिक कथेने हे समजून घेऊया. एका गावात राजू नावाचा तरुण राहत होता. तो सतत देवाकडे तक्रार करायचा की त्याच्याकडे काहीच नाही. एका साधूने त्याला विचारले, तुझे हे 2 डोळे मला दे, मी तुला 10 लाख रुपये देतो. राजूने लगेच नकार दिला. साधू म्हणाला, तुझे दोन्ही हात दे, मी तुला 50 लाख देतो. राजू पुन्हा म्हणाला, हे शक्य नाही. तेव्हा साधू हसला आणि म्हणाला, तुझ्याकडे अब्जावधींचे शरीर आहे, पण तुझे लक्ष फक्त खिशातल्या काही रुपयांवर आहे. या गोष्टीचे मानसशास्त्र असे आहे की जोपर्यंत तुम्ही असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ नसता, तोपर्यंत नवीन संपत्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ शकत नाही. प्रॅक्टिकल कृती. आजपासून पुढचे 7 दिवस रोज सकाळी उठल्याबरोबर एका डायरीत अशा 3 गोष्टी लिहून काढा ज्याबद्दल तुम्ही मनापासून आभारी आहात. ती गोष्ट तुमचे आरोग्य असू शकते, तुमचं कुटुंब असू शकते किंवा तुमच्याकडे असलेला आजचा दिवस असू शकतो. तक्रार करणे पूर्णपणे बंद करा आणि भाषेतील नकारात्मक शब्द काढून टाका. टप्पा 2. दिवस 8 ते 14. आर्थिक शिस्त आणि कौशल्य वाढवणे. फायनान्शियल डिसिप्लिन अँड लर्निंग. दुसऱ्या आठवड्यात आपण मानसिकतेकडून प्रत्यक्ष आर्थिक शिस्तीकडे पाऊल टाकणार आहोत. विचार करा, जर एका लहान मुलाच्या हातात तुम्ही 1,000 रुपये दिले आणि त्याने ते लगेच खेळण्यांवर उडवले, तर तुम्ही त्याला पुन्हा 1 लाख रुपये द्याल का? अजिबात नाही. निसर्ग आणि पैसासुद्धा याच नियमावर काम करतो. जोपर्यंत तुम्ही असलेल्या थोड्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करत नाही, तोपर्यंत मोठा पैसा तुमच्याकडे टिकू शकत नाही. इथेच बहुतेक लोक श्रीमंत होण्याच्या शर्यतीत मागे पडतात, कारण ते कमाई वाढवण्याआधी वारेमाप खर्च वाढवतात. प्रॅक्टिकल कृती. दिवस 8 ते 14 दरम्यान तुमच्या रोजच्या उत्पन्नातील किमान 10% रक्कम बाजूला काढण्याची सवय लावा, मग तुमचे उत्पन्न कितीही कमी असो. या काळात रोज किमान 20 मिनिटे आर्थिक साक्षरतेवर म्हणजे फायनान्शियल लिटरसीवर एखादे पुस्तक वाचा किंवा व्हिडिओ पहा. इन्व्हेस्टमेंटबद्दल शिका. स्वतःवर आणि स्वतःच्या कौशल्यांवर गुंतवणूक करणे ही जगातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. टप्पा 3. दिवस 15 ते 21. सातत्यपूर्ण कृती आणि दीर्घकालीन दृष्टी. कन्सिस्टंट ॲक्शन अँड पेशन्स. तिसरा आणि सर्वात अंतिम टप्पा आहे प्रत्यक्ष कृतीचा आणि धैर्याचा. बांबूचे झाड जेव्हा लावले जाते तेव्हा पहिले 4 ते 5 वर्षे जमिनीवर काहीच दिसत नाही, पण 5व्या वर्षी ते झाड अवघ्या 6 आठवड्यात 90 फूट उंच वाढते. मग विचार करा, ते झाड 5 वर्षात वाढले की 6 आठवड्यात? याचे उत्तर आहे, त्या झाडाने 5 वर्षे जमिनीखाली स्वतःची मुळे मजबूत केली होती. तुमच्या यशाचा प्रवास सुद्धा असाच असतो. पहिल्या काही दिवसात तुम्हाला मोठा आर्थिक बदल दिसणार नाही, पण तुमच्या आत तयार होणारी मुळे तुमच्या भविष्यातील यशाचा पाया रचत असतात. प्रॅक्टिकल कृती. दिवस 15 ते 21 दरम्यान केवळ स्वप्ने पाहणे थांबवा आणि तुमच्या ध्येयाच्या दिशेने रोज एक छोटी प्रत्यक्ष कृती करा. नवीन कमाईचा मार्ग शोधणे असो, नवीन लोकांशी नेटवर्क बनवणे असो
किंवा तुमच्या जुन्या सवयी बदलणे असो, सातत्य आणि धैर्य हीच श्रीमंतीची खरी गुरुकिल्ली आहे. नियम 3. सामान्य चुका आणि सावधगिरी. कॉमन मिस्टेक्स. या 21 दिवसांच्या प्रवासात 90% लोक एका विशिष्ट ठिकाणी येऊन फसतात आणि पुन्हा जुन्या आयुष्यात निघून जातात. त्या चुका कोणत्या आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. पहिली सर्वात मोठी चूक म्हणजे केवळ इच्छा व्यक्त करणे आणि कृती न करणे. विशफुल थिंकिंग विदाऊट ॲक्शन. अनेक लोकांना वाटते की द सिक्रेट म्हणजे फक्त घरात बसून विचार करणे आणि खात्यात पैसे जमा होणे. हे पूर्णपणे चुकीचे आणि बालिश आहे. आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला संधी दाखवतो, पण त्या संधीवर चालण्याचे काम तुमचे स्वतःचे असते. दुसरी चूक म्हणजे धैर्याचा अभाव. लॅक ऑफ पेशन्स. 2 दिवस कृतज्ञता व्यक्त केली किंवा थोडे पैसे वाचवले की लोकांना तिसऱ्या दिवशी करोडपती व्हायचे असते. जेव्हा लगेच फळ दिसत नाही तेव्हा लोक पुन्हा तक्रारी करू लागतात आणि वर्तुळ जिथे सुरू झाले होते तिथेच येऊन थांबते. तिसरी चूक म्हणजे विषारी आणि नकारात्मक वातावरण. नेगेटिव्ह एन्व्हायरमेंट. तुम्ही कितीही चांगला विचार केला, पण जर तुम्ही अशा लोकांच्या सोबत बसत असाल जे सतत गरिबी आणि पैशाचे रडगाणे गात, अडचणींचे रडगाणे गातात, तर तुमची नवीन सवय पहिल्याच आठवड्यात तितरबितर होऊन मोडून पडेल. लक्षात ठेवा, माइंडसेट प्लस शिस्तबद्ध सवय प्लस सातत्यपूर्ण कृती बरोबर दीर्घकालीन आर्थिक समृद्धी. या समीकरणातून एकही घटक वगळला तर श्रीमंतीचे स्वप्न अपूर्णच राहील. इथपर्यंत आलेला प्रेक्षक हा नक्कीच स्वतःच्या आयुष्यात मोठा बदल घडवू इच्छितो. म्हणूनच तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा, आजच्या काळात फिट बसणारा नियम. मानसशास्त्र सांगते की तुम्ही त्या 5 लोकांचे सरासरी रूप असता ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचा सर्वाधिक वेळ घालवता. तुम्ही मनात कितीही सकारात्मक विचार आणले किंवा 21 दिवसांचा नियम पाळला, पण जर तुमची उठबस अशा लोकांमध्ये असेल ज्यांची मानसिकता संकुचित आहे, जे सातत्याने इतरांची निंदा करतात आणि भविष्याबद्दल निराश आहेत, तर तुमची सर्व ऊर्जा शोषून घेतली जाईल. प्रॅक्टिकल कृती. आजच तुमच्या सोशल मीडिया फीडची आणि मित्रपरिवाराची छाटणी करा. ज्या गोष्टी किंवा जे लोक तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करत नाहीत, तुमच्या प्रगतीवर जळतात, त्यांच्यापासून अंतर ठेवा. त्याऐवजी महान पुस्तके, प्रेरणादायी पॉडकास्ट आणि प्रगतीचा विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा. तुमचे वातावरण जितके स्वच्छ आणि सकारात्मक असेल, तितक्याच वेगाने तुम्ही यशाकडे पाऊल टाकाल. नियम 4. अंतिम शक्तिशाली लेखिका यांचा संदेश अगदी मनाशी पक्का बांधून ठेवा. मित्रांनो, आजचा या विश्लेषणाचा अंतिम संदेश अगदी मनाशी पक्का बांधून ठेवा. स्वतःवर आणि निसर्गाच्या नियमांवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण त्या विश्वासाबरोबर रोज घेतलेली छोटी कृतीही तितकीच महत्त्वाची आहे. बंगल्यांची आणि गाड्यांची स्वप्ने पाहणे नक्कीच सुंदर आहे, पण रोज सकाळी उठून घेतलेला एक लहानसा योग्य निर्णयच त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणत असतो. आजच्या या क्षणापासून पुढचे 21 दिवस कोणासाठीही नाही, तर स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःमध्ये फक्त एक चांगली सवय निर्माण करण्याचा संकल्प करा. तक्रार करणे सोडा, कृतज्ञ रहा, नवीन गोष्टी शिका आणि रोज एक पाऊल पुढे टाका. कारण कदाचित तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संपूर्ण भविष्य तुमच्या पुढच्या एका छोट्या निर्णयावर अवलंबून असेल. आजच्या या 21 दिवसांच्या आव्हानांपैकी तुम्ही आजपासून कोणती पहिली सवय स्वीकारणार आहात? मला खाली कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा. किंवा हो, मी सुद्धा तयार आहे असे लिहा. हा प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचीही विचारसरणी बदलेल. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या सायकोलॉजी व फायनान्स व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जागरूक रहा,
सकारात्मक रहा आणि यशाच्या दिशेने पाऊल टाकत रहा. धन्यवाद.